राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी टीव्ही 9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संविधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं, शपथविधीवर ही टीका। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती। भाजपवर घोटाळ्याचे आरोप केल्याच्या काही दिवसातच अजितदादांचा मृत्यू झाला। संजय राऊतांकडून अपघाताच्या चौकशीची मागणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्याबाबत अभिमान, मात्र इतक्या लवकर का झाल्या? इतरांप्रमाणे माझ्याही मनामध्ये शंका, उदय सामंत यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमतानं निर्णय, मात्र काही लोक उगाचच नाराज। लवकर झाला की उशिरा, यापेक्षा निर्णय योग्य आहे का हे सांगा, छगन भुजबळांचं भाष्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीती संगमावर अजितदादांचे आदर्श, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन, तर फलटणमध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांचं सांत्वन। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचं नाव नाही, फक्त शीतल तेजवानीचंच नाव नमूद। न्याय निवडक असतो का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, का गुंडाळून टाकणार हा व्यवहार? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचा संतप्त सवाल। भारत चीन सीमारेषेवरून राहुल गांधी आक्रमक, थेट माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तकच दाखवलं। चीननं भारताच्या हद्दीमध्ये 4 तंबू ठोकल्याचा दावा। राजनाथ सिंह, अमित शहांचा आक्षेप, संसदेमध्ये खडाजंगी। आम्ही मुंबईमध्ये भाजपसोबत जाणार नाही, नाही म्हणजे नाही। मुंबईमध्ये मनसे भाजप युतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी एका वाक्यातच विषय संपवला।